अमेरिकेने इराणच्या 3 आण्विक तळांवरती हल्ले केलेत। राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतः या हल्ल्याची माहिती दिली आहे। फोर्डो, नातांज, एस्फहान या 3 आण्विक तळांवरती हल्ले करण्यात आलेत। हल्ले करून आमची विमानं परतल्याचं डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलंय। आता शांततेची वेळ आहे, इराणनं युद्ध थांबवावं असं ट्रम्प यांनी इशारा दिलाय। इराणचा फोर्डो आण्विक तळ पूर्णतः उद्ध्वस्त करण्यात आलाय। इस्रायल-इराण युद्धामध्ये 10व्या दिवशी आता अमेरिकेने ही उडी घेतली आहे। परवाच ट्रम्प यांनी इराणला 2 आठवड्यांची मुदत दिली होती। ट्रम्प सुट्टीवर होते, पण वॉशिंग्टनला परत जाऊन हल्ल्याचा निर्णय झालाय। राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांसोबतच्या बैठकीत निर्णय घेऊन हे हल्ले करण्यात आले। हल्ल्यानंतर नेतन्याहू आणि ट्रम्प यांच्यामध्ये फोनवरून चर्चा झाल्याची माहिती आहे। तर आता उत्तर देण्याची आमची वेळ आहे। इराणच्या इराण इंटरनॅशनल वृत्तपत्रातून हा इशारा देण्यात आलाय। आधी बहारीनमधल्या अमेरिकेच्या नौदल तळावर हल्ला करा। बहारीनवर हल्ला केल्यास जहाजं फिरकणार नाहीत। अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, जर्मन यांच्या जहाजांना जागा मिळणार नाही असं या वृत्तपत्रामध्ये म्हणण्यात आलेलं आहे। आणि इराणने देखील आता जशास तसं प्रत्युत्तर देण्याचा पवित्रा घेतलेला आहे आणि बहारीनवर सगळ्यात पहिल्यांदा हल्ला करा असं इराणच्या इराण इंटरनॅशनल वृत्तपत्रात लिहिलं गेलेलं आहे। बहारीनमधल्या अमेरिकेच्या नौदल तळावर हल्ला करा। बहारीनवर हल्ला केल्यास जहाजं फिरकणार नाहीत। अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, जर्मन या देशांच्या जहाजांना जागा मिळणार नाही असं या वृत्तपत्रामध्ये लिहिलं गेलेलं आहे। युद्ध तुम्ही सुरू केलंय, त्याचा शेवट आम्ही करू असा इशारा देखील इराणने दिलेला आहे। आणि त्या पार्श्वभूमीवर काल अमेरिकेने केलेल्या हल्ल्यानंतर इराणच्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं आणि इराणनं आता वृत्तपत्रातून बहारीनवर हल्ला करण्याचा मनसुबा असल्याचं लिहिलेलं आहे। अमेरिकेला आता अभूतपूर्व प्रत्युत्तर मिळेल। इराणच्या सर्वोच्च नेत्यानं हा इशारा दिलाय। कधीही झालं नाही असं अमेरिकेचं नुकसान होईल असं इराणच्या सर्वोच्च नेत्यांकडून सांगितलं जात आहे। अमेरिकेला आता अभूतपूर्व प्रत्युत्तर मिळेल। दोन्हीही देश सध्या एकमेकांचं नुकसान करण्याचीच भाषा वापरताना आपल्याला दिसत आहेत। काही वेळापूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी देशाला संबोधित केलं, त्यात सुद्धा जर इराणनं नमतं घेतलं नाही तर यापूर्वी कधीही नुकसान झालं नाही, एवढं नुकसान आम्ही इराणचं करू आणि ते करायला आम्हाला मिनिटांचाही अवधी लागणार नाही असा इशारा त्यांनी दिला। तर आता अमेरिकेचं अभूतपूर्व नुकसान आम्ही करू, अमेरिकेला अभूतपूर्व प्रत्युत्तर मिळेल असं इराणच्या सर्वोच्च नेत्यांकडून सांगितलं जात आहे। त्यामुळे इराण-इस्रायल युद्धामध्ये आता अमेरिकेनं उडी घेतल्यानंतर हे युद्ध थांबण्याऐवजी अधिक भडकताना आपल्याला दिसतंय, एस्केलेट होताना आपल्याला दिसतंय। तर इराणकडून सातत्याने हे इशारे दिले जात आहेत, तुम्ही युद्ध सुरू केलंय त्याचा शेवट आम्ही करू अशी इराणनं सरकारी चॅनलद्वारे धमकी दिलेली आहे। प्रत्येक अमेरिकन आणि त्यांचा जवान आता आमचं लक्ष्य असेल अशी धमकी देण्यात आलेली आहे इराणच्या अधिकृत सरकारी चॅनलवरून। त्यामुळे सातत्याने इराणकडून अमेरिकेला धमकीवजा इशारे दिले जात आहेत, धमकीची भाषा वापरली जाते। आजपर्यंत कधीही नुकसान झालं नाही तेवढं अमेरिकेचं नुकसान आम्ही करू, अभूतपूर्व प्रत्युत्तर मिळेल, युद्ध तुम्ही सुरू केलंय त्याचा शेवट आम्ही करू असा आक्रमक पवित्रा इराणकडून सातत्याने घेतला जातोय। दरम्यान इराणकडून धमक्यांवरती धमक्या देण्यात येत आहेत। सरकारी वृत्तपत्रात उत्तर देण्याची आता आमची वेळ आहे असं लिहिलं गेलंय। सरकारी चॅनलवरती युद्ध तुम्ही सुरू केलंय त्याचा शेवट आम्ही करू असं सांगितलं जातं। तर सर्वोच्च नेत्यांकडून अमेरिकेचं अभूतपूर्व नुकसान करू असा पवित्रा घेतला जातोय। त्यामुळे इराणचे हे 3 आक्रमक पवित्रे, 3 धमक्या आपण पाहतोय। आता उत्तर